सुपर ओव्हरच्या मॅच साठी आपण तयार झालोय. नेहरोली विपक्ष ठुणे हा सामना टाय झाला आणि त्यामध्ये होणार ही सुपर ओव्हरची मॅच. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 1 सुपर ओव्हरचं. अजित गोलंदाजीसाठी तयार होतोय. षटकाची जबाबदारी स्वतःवरती घेतली आहे. अजित दांडकरनं स्ट्राईक वरती बॅट्समन तयार जय. 6 चेंडूंची मॅच. चला 5 मिनिटांचा अवधी दिला जाईल. पहिलाच बॉल जागेवरनं ड्राईव्ह करायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. अंपायर डिसिजन, इट इज फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. बॅट्समन रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू चेक करूयात. थर्ड अंपायर सुदीप सर, आपण या. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. अंपायर डिसिजन, इट इज फेअर डिलिव्हरी. फलंदाजानं घेतलेला हा रिव्ह्यू आहे, चेक करायचंय. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समनच्या जागेवरती या मित्रांनो, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चांगला चेंडू आहे, पहिलाच डॉट. रिव्ह्यू लॉस. एक रिव्ह्यू जो तुम्हाला मिळतो तो रिव्ह्यू इथे लॉस झालेला आहे. पहिलाच बॉल डॉट. अजित येतोय पुन्हा एकदा. जयसाठी टाकलेला हा बॉल, दांडी गुल. पहिली विकेट इथं मिळतीये. सुपर ओव्हरला मिळालेलं पहिलं सुयश अजित दांडकरनं केल्यात यष्ट्या उद्ध्वस्त. जय बाद. पहिली विकेट मिळाली. या ठिकाणी अजूनही खातं खोलायचंय. अजित दांडकरनं टाकलेला हा विध्वंसक चेंडू कुठल्याही प्रकारे अंदाज आतापता आला नाही आणि तिथे फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळाला. अजित दांडकर चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय. पहिला डॉट, प्रेशर तयार झालं आणि त्यानंतर विकेट मिळाली. बॅटिंग करण्यासाठी यशवंत आलाय. स्ट्राईक वरती तयार. षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. इथे पहा, चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवलं, फेकलं. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एकच धावे, एक सिंगल धावेच्या मदतीनं श्री गणेश केलाय. आणि इथे जर विकेट गेली तर नक्कीच धोका होऊ शकतो. जगनला माहिती आहे, स्वतःवरती विश्वास सुद्धा आहे. स्ट्राईक वरती आलाय. 3 चेंडू त्यानं स्वतःच्या हातामध्ये घेतलेत. या 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. अजित दांडकर येतोय उजव्या हातानं डाव्या बाजूनं. इथे हा फुलटो चेंडू आहे. फटका खेळलाय, लाजवाब. फिल्डर आहे सीमारेषेवरती. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. फुटबॉलचं पुरेपूर प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवलंय आणि नक्कीच संघासाठी इथे 2 धावा वाचवल्या. मिड विकेट बाउंड्रीवरनं येऊन सीमारेषेच्या जवळ अगदी वाईडिश लॉंगॉनला चेंडू अडवला. व्हेरी गुड फिल्डिंग. इथे फक्त 2च धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड 3 या आकड्यावरती. एक बाद 3. अजित. जगनसाठी टाकलेला हा चेंडू शॉर्ट पिच आहे. फटका चांगला आहे. चांगली फिल्डिंग. करावं तेवढं कौतुक निश्चितच कमी असणार आहे. मनोज, सुंदर क्षेत्ररक्षण. या अगोदर सुद्धा आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. या चेंडूवरती सुद्धा 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना पाहायला मिळतोय. व्हेरी गुड फिल्डिंग.
5 चेंडू टाकून झालेत, 5 धावा जमा झाल्यात. सुपर ओव्हरचा थरार. अजित दांडकर षटकातला शेवटचा चेंडू इथे पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती जगन. या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू फिरून मारलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्री वरती. चांगली फिल्डिंग. एक टप्प्यावरती पकडलंय. थ्रो सुद्धा आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतीये. 6 धावा आल्या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 7 धावांचं लक्ष ठेवलंय आई भवानी नेहरुली या संघासमोर विजयासाठी. चला के स्टार आपण लगेच मैदानात या. के स्टार ठुणे आपण फिल्डिंग लावून घ्या. सहा चेंडू आणि इथून बनवायचे आहेत त्या विजयासाठी 7 धावा. सुपर ओव्हरची मॅच. शेंदूर प्रीमियर लीग SPL पर्व 8 आणि या 8व्या पर्वाला भेट देण्यासाठी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन वैभवजी पाटोळे सरांचे जिवलग मित्र कुडवली वर्ण कैलासजी सासे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला बॅट्समन येऊ द्या. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी नेहरुली संघाचे धाकड फलंदाज अजित दांडकर मैदानात येतोय आणि दिनेश वाखरे ही जोडी परंपरागत जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. पहा डगआउटच्या डगआउट मध्ये ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत त्या खुर्च्या घेऊन मित्रांनो आपण वरती बसा सन्मानपूर्वक. नेहरुली संघ आपणास विनंती आहे. नेहरुली संघ आपल्याला विनंती आहे डगआउट मध्ये ज्या खुर्च्या दिल्यात त्या खुर्च्यांमध्ये आपण सर्व प्लेयर्स वरती बसून घ्या. इथे खुर्चीसाठी माणसाचे आयुष्यभर वनवन चाललेली असते. इथे खुर्च्या दिल्यात. खुर्चीत बसून घ्या आरामशीर. 6 चेंडू 7 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. पहिला चेंडू चांगला शॉट ऑफ लेंथ उंचीनं जातोय सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. 7 धावांचं लक्ष पार करायचंय. लक्षाचा पाठलाग करत असताना अजित दांडकर स्ट्राईक वर. पहिलाच बॉल डॉट. दीपेश वरती विश्वास दाखवलाय. सुपर ओव्हरचा थरार. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये 6 चेंडू 6 बनवल्या. 7 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिला बॉल डॉट. अजित दांडकर वरती विश्वास. संपूर्ण नेहरुलीकरांचा भरपूर विश्वास राहिलेला खेळाडू. त्याला मात्र इथून कामगिरी पार पाडायची. मिस टायमिंग. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी येथील फंबल झाले आणि दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट झाली. दोन धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड सुरू झाले. धावफलकावरती 2, 4 चेंडू आणि 5 धावा इथून बनवाव्या लागतील. 4 बॉल 5. अजित दांडकरच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका येईल का की दीपेश समोरून आक्रमक गोलंदाजी करताना यशस्वी होईल. हा फुलटो चेंडू आहे.
विनाशकाले विपरीत बुद्धी, बाईचा इशारा, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. फेअर डिलिव्हरी, बॅट्समन रिव्ह्यू चेक केलं जाईल. करू फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला आहे, मात्र या चेंडूवरती तब्बल 4 धावा मिळतील. 4 धावांच्या मदतीने धावा झाल्या 6. फक्त एका धावेची आवश्यकता या ठिकाणी. 4 चेंडू 1 धाव. चला स्पीडअप करा. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता राहिली आहे. 3 चेंडू 1 धाव. सामना बरोबरीत आलेला आहे. आणि हा सामना सुद्धा जर सुपर ओव्हर झाला तर बॉल आउट वरती ठरवलं जाईल. बॉल आउट करून विजेता ठरवलं जाईल, लक्षात घ्या. 3 बॉल 1 धावेची गरज. चला स्पीडअप करा मित्रांनो. या मॅच साठी आपण भरपूर जास्तीचा वेळ खर्च केलेला आहे. इथे मिस टायमिंग, मात्र फिल्डर बरोबर त्याच्या डोक्यावरून चेंडू आलाय. हा विजयी चौकार आणि आई भवानी नेहरोली संघाने हा सामना अखेर जिंकला.